थांबा थांबा, आजचा व्हिडिओ आहे तो खूप स्पेशल होणार आहे. खास करून जर तुम्ही कोकणी असाल तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी, सुटलं ना तुमच्या पण तोंडाला पाणी, बघू शकता नंबर 1 क्वालिटी काजू मिळतील तुम्हाला इथे. व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मित्रांनो, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आणि स्पेशल होणार आहे. कारण कोकणची शान आणि जिभेवर रेंगाळणारी चव म्हणजेच ओले काजू, तर त्यांचा आता सीझन चालू आहे. तर आज मी व्हिडिओमध्ये भेटणार आहोत आपण माझ्या मामांना, जे अतिशय चांगले ताजे आणि फ्रेश काजू गेली 30 वर्षापासून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. ॲक्च्युली सीजनल जसं काजू आंब्यांचा व्यवसाय करतात, त्याचबरोबर त्यांचं दाबेलीचं सुद्धा आहे. तर ते डोंबिवली वेस्टला राहतात. तर दाबेलीचं जे स्टॉल आहे ते त्याची लिंक मी खाली दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आणि आदर्श स्वीट्सचे आहे गुप्ते रोडला, जाऊन तुम्ही व्हिजिट करू शकता जर तुम्ही डोंबिवलीला राहत असाल तर. हा व्हिडिओ स्पेशल काजू स्पेशल्स आहे. तर ओले काजू आता सीझन चालू आहे, तर त्यासाठीच हा व्हिडिओ आहे. तर फ्रेंड्स, ॲक्च्युली प्लॅन होता की त्यांच्याबरोबर फुल डिटेलिंग व्हिडिओ करायचा होता मला, त्यांचा व्यवसाय वगैरे त्याच्याबद्दल. पण आंब्याच्या सीझनमध्ये नक्कीच तसा फुल डिटेलिंग व्हिडिओ करणार आहे. कारण मी संध्याकाळी गेले होते आणि संध्याकाळी दाबेली स्टॉलवरती सर्व गर्दी असते संध्याकाळच्या टाईमला, तर ते तिकडे बिझी होते, त्याच्यामुळे मला त्यांच्याबरोबर व्हिडिओ काढायला नाही जमला. पण त्यांची पॅकेजिंग वगैरे सर्व व्हिडिओ किंवा काजूची क्वालिटी वगैरे मी तुम्हाला दाखवते. हायजीन वगैरे सर्व व्यवस्थित आहे. त्याचबरोबर मी काजू याच्याबद्दल सर्व डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल दिलेले आहे. तुम्ही कशा पद्धतीने काजू जे आहे ते फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. इकडे कोकणातले जे काजू आहेत त्याच्यामध्ये कोणतेही केमिकल वगैरे यूज केलेलं नसतं. आणि रेसिपी आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, ज्या माझ्या फेवरेट आहेत, ज्या मी करते, ज्या आपण चिकनमध्ये, उसळमध्ये किंवा नॉर्मल भाजी, करी अशा बऱ्याच टाईपच्या भाज्या करता येतात. तुम्हाला माहीत नसेल की काजूची भाजी कशी करतात तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी रेसिपीज दिलेल्या आहेत, त्या जाऊन तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की कशी लागते ओल्या काजूची भाजी. तर मी तुम्हाला याच्या पुढे दाखवते काजूची क्वालिटी वगैरे कशी आहे. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर वगैरे दिलेला आहे, तर तुम्हाला जर नक्कीच पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा, व्हॉट्सअप करा आणि तुम्ही तशा पद्धतीने काजूची ऑर्डर देऊ शकता. तुम्हाला पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो अशा पॅकेटमध्ये अवेलेबल मिळेल. त्याचप्रमाणे दराचं म्हटलं तर प्रति किलो 1200 रुपये असं काजूचं दर आहे. जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती इन्क्वायरी करू शकता. तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि व्हिडिओच्या बाजूला, कमेंटच्या बाजूला हाईपचं ऑप्शन असेल तिथे हाईप करा. तर फ्रेंड्स, तुम्ही क्वालिटी तर पाहूच शकता, एक नंबर क्वालिटी आहे आणि खायला सुद्धा ओले काजू जे आहेत त्याची एकदम भाजी चवदार आणि खूप सुंदर लागते. तर तुम्ही पाहू शकता. आपल्याला भाजी करताना फक्त जे साल निघण्यासाठी गरम पाण्यामध्ये अर्धा तास तुम्ही भिजत ठेवलात तर खूप इझिली याची साल जी आहे ती निघून जाते. आणि त्याचबरोबर तुम्ही पॅकेजिंग वगैरे बघू शकता, खूप हायजीन इथे हे केलेलं आहे आणि स्वच्छता वगैरे एकदम सर्व गोष्टींचा विचार करून करत असतात. तर फ्रेंड्स, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा. खाली मी डिटेल्स दिलेले आहे. पॅकेजिंग आणि क्वालिटीचा प्रश्नच नाही आहे, इथे अतिशय सुंदर आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स, जर तुम्ही डोंबिवलीला राहत असाल, तुम्ही डोंबिवलीला व्हिजिट करणार असाल तर डोंबिवली वेस्ट येथे आदर्श स्वीट्स, गुप्ते रोड, तर तिकडे सुद्धा तुम्हाला मिळतील काजूचे गर. तिथे दाबेली स्टॉल आहे. तर आणि तुम्ही आदर्श स्वीट्समध्ये सुद्धा व्हिजिट करून तुम्ही घेऊ शकता.
तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे लोकेशनची, नक्की. तर फ्रेंड्स, बाय बाय. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन आणि छान व्हिडिओमध्ये. माझी मम्मी काजूची भाजी खूप छान करते, तुम्ही पण ट्राय करा. थँक्यू.